हेड नक्कीच पडगे संघ नाणेफेक जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि याचं धावतं वर्णन ऐकल्यास जाऊया. आमचे आजचे समालोचक जे आमच्याशी जोडले गेलेत ते म्हणजेच सन्माननीय सागरभाई पाटील, मॅन फ्रॉम पारगाव. धन्यवाद दिनकर पारसे सर, धन्यवाद प्रीतम पाटील. तर सामना असेल सुमित 11 पडगे विपक्ष खारघर, महेश भोईर प्रीतम पाटील. पुन्हा एकदा आमच्या समेत जुळलेत हेमराज म्हात्रे, उत्कृष्ट गुणलेखक, तसेच माऊली प्रसादच्या लाईव्ह च्या माध्यमातून सामन्याचं कव्हरेज. अप्रतिम गुणलेखक हेमराज म्हात्रे साहेब, पालेश्वरी पाले बुद्रुक, दमदार व्यक्तिमत्व. तर आपण पाहिलं दादा, तर आतापर्यंत 12:30 वाजले आणि आपला लंच एकदम अतिशय पद्धतशीर बनवला. जबरदस्त रुचकर अशी चव आहे, जर कोणी घेतली नसेल तर घ्या, अप्रतिम भोजन आहे. हा, मॅच 3 षटकांचा आहे. प्रमोदजी भोपी, टेन्शन घेऊ नका. आणि शो मॅच पण होणार आहे. बहुत सालों के बाद लय वर्षानंतर बाबा बघा निलेश भोईर काय करतील काय सांगू शकत नाही. एनर्जी. त्याला सामना सुरुवात, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा परगडे प्रीतम पाटील जरा एनर्जी घेत आहेत. आणि जरी सत्यवान म्हात्रे साहेब तुमचा संघ इथे पराजित झाला असेल तरी भोजनाचा आस्वाद घ्यायचा वलवल टीम. 3 षटकांचा सामना बघा. 8807 प्रीतम पाटील, निलेश, राजेश कातारा नेवाली. दादा या किंग मेकर दादा सरकार, राजेश दादा कातारा. आयोजन कमिटीची विनंती आहे आपणास की आपण मंचावर स्थान बनवायचं आहे. राजेश दादा कातारा नेवाली, दादा आमच्या विनंतीला मान द्यायचा, आपण मंचावर स्थान बनवा. आणि ते मात्र पंच पाहतो आहे आलीजी टेंबे. बघा आगली वेगळी आदा आहे आणि त्यांच्यावर सर्व फिदा. पायाला जरासं दुखापत जाणवतोय, परंतु काय करणार, जवळचे सामने आहेत तिथे हजर राहणं गरजेचं आहे, बरोबर ना. आणि त्यांच्या समेत आमच्या पालेश्वरीचे मास्टर माइंड खेळाडू मोहन बारसे. चेंडू चेंडू दादा, चेंडू द्या. अजब नवीन चेंडू द्या, नवीन चेंडू. अशोक भाऊ, रुपेश भाऊ, बॉल बॉल, चेंडू चेंडू हवेत. प्रमोदजी भोपे आलेत. सर्व काही मिळेल, टेन्शन घेऊ नका तुम्ही. हे पालेश्वरीचं आयोजन आहे आणि इथं कशाची कमी नाही. सुरेश दादा जोशी, पहिली मॅन ऑफ द मॅच जसे सुभाष ठाकूरने बेनिफिट केले, मात्र काय गोलंदाजी केली, काय फलंदाजी केली. वा, आतापर्यंत पाहिलं गेलं तर आपलं वय किती आहे दादा? 50+ सुरेश जोशी. वा. आणि याच्यामध्ये सिव्हिल इंजिनियर अँड कन्स्ट्रक्शन जी सेना आहे संतोषजी भोईर, आणि त्यांची मुलं पण जबरदस्त कामगिरी करतात आणि त्यांच्या मुलाच्या नावाने संघ उतरलाय. सुमित 11 पडगे, लहू शेठ भोईर. त्याला बॅट्समन पाठवा प्लीज. बघा लहू दादा किती वेळ किती महत्वाचा आहे ते त्यांना पण समजतंय, कारण तर रणरणत्या उन्हामध्ये खेळावं लागतं. महेश भोईर चेंडूची पाहणी करा
आणि महेश भोईर सलामीचे फलंदाज. ज्याच महेश भोईरने आदय विभाग प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त कामगिरी करून बेस्ट बॅट्समन पुरस्कार घेतला होता आणि मॅन ऑफ द सिरीज ची पहिली सायकल रुपेश उल्वेकर यांना मिळाली होती आणि राहुल स्पोर्ट्सची ब्रँडेड बॅट. आणि जिथे ₹1 एंट्री ठेवून राजेश दादा कातारा यांनी सामने भरवले होते तिथे मात्र सुरेख असा खेळ पाहायला मिळाला होता. किंग मेकर राजेश कातारा नेवाली याचा पुढचा सामना मात्र आपल्या भेटीला येईल. दमदार खेळ नेवाले आणि पालेश्वरी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. महेश भोईराने त्यांना साथ देण्यासाठी नवीन फलंदाज यशवंत आणि गोलंदाज मास्टर माइंड निलेश भोईर. सामना 3 षटकांचा 18 चेंडूचा खेळ पाहायला मिळेल वेळा अभावी. तर सत्यवान दादा आपण भोजन करून घ्यायचं आहे आणि आमचे दादा किंगमेकर सरकार बघा रुपेश भाऊ उल्वेकर आणि त्यांच्या समेत राजेश काथारा नेवाली यांचे आगमन आणि एक दमदार खेळाडू पहिला चेंडू दमदार खेळाडू सत्यवान दादा म्हात्रे आणि रायगड क्रिकेट सामाजिक असोसिएशनचे खजिनदार यांचे आगमन. सामना असेल 3 षटकांचा. पाहूया या 18 चेंडू मध्ये किती धावा होतात. गौरी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा राजेश काथारा यांचे आगमन. तर निलेश भोईर यांचा पहिला चेंडू भरतो महेश भोईर साठी. 3 षटकांची मॅच. आणि पुढील सामना असेल गौरी स्पोर्ट्स नेवाले विपक्ष पालेश्वरी पाले. एका बाजूला राजेश काथारा आणि दुसऱ्या बाजूला रुपेश उल्वेकर अशोक उल्वेकर. तर याच्यानंतर सामना असेल शो मॅच खेळवली जाईल. आदई ओला विभाग विपक्ष इको टॅक्सी चालक मालक ओला विभाग असा सामना असेल. हेलो झाले क्या शक्तिमान तुम ऐसे करते हो. हमारे युवा का शक्तिमान है राजेश भाई. तर आयोजन कमिटीला सत्यवान दादा आपण विनंती करूया की राजेश दादाचं स्वागत करून घ्यायचं. तर याच दरम्यान आदई वलभ विभागाचे एक आन बान शान आणि दादा सरकार आणि गौरी स्पोर्ट्स 40+ नेवाली संघाचा आधारस्तंभ आणि पॅकर आमचे राजेश शेठ कातारा यांचा यथोचित मान सन्मान आम्ही घेतोय. हे जरा कॅमेरावाला माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून आपण घर बसल्या देखील सेवा पाहू शकता. आणि राजेश शेठ कातारा यांचं स्वागत बघा शानो शौकत मध्ये आम्ही त्यांचं स्वागत घेतोय. राजेश शेठ कातारा आपण या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थानं आपला सामना देखील पाहायला मिळणार आहे. मात्र आपल्या विभागाचे आणबान शान राजेश शेठ कातारा यांचा आपण यथोचित मान सन्मान घेतलेला आहे. वा 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 काय जबरदस्त. आज राजेश शेठ कातारा यांनी नवीन खरेदी केली आहे. बऱ्याचशा वेळेला त्यांना आपण बैल खरेदी सोना खरेदी पण पाहतोय. मात्र आज जवळजवळ कितीचा राजेश भाई 2.25 लाखाचा मोबाईल त्यांनी खरेदी केलाय. तर त्यांना त्या मोबाईल साठी शुभेच्छा देऊया. काय राजेश शेठ कातारा आदाच वेगळी आहे. सागर एक पारगावचा बुलंद आवाज आज पालेश्वरी नगरीमध्ये धुमधुमताना पाहतोय. सर सामना एकदम मजेचा आहे. सामना जर पाहिला तर एकाच साईडला बस बोल एकाच साईडला पडघा टीम त्यांना फाईट करेल ती म्हणजेच खारघर संघ वळवली संघावरती मात करून पुढे ससोले धरणा संघावरती मात करून पडघा संघाने पुढे फेरीमध्ये प्रवेश केला. निलेश पुढचा चेंडू ओटो सागर. धन्यवाद दादा. लवभोईरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय परंतु इथे मात्र चोरून धाव पूर्ण केली जातोय लेगबाच्या स्वरूपामध्ये.
दमदार कामगिरी. अनिल टेंबे वलप पंचांच्या भूमिकेमध्ये आणि दादा किंगमेकर सरकार ज्यांचा नावात सर्व काय आहे आणि सर्व काय दडलंय असा शून्यातून विश्व निर्माण करणारा माणूस आज आमच्या सभेत आहे. सामना चालू आहे. स्कोर कार्ड स्कोर झालाय 2. निलेश भोईरचा पुढचा चेंडू. सुंदर चेंडू होता परंतु झेल ड्रॉप झालाय. ओव्हर थ्रो त्याचा फायदा मात्र मिळतोय आणि देव देते कर्म नेते अशी परिस्थिती. जर झेल पकडला असता तर मात्र काहीतरी वेगळं झालं असतं. हॅलो राजेश शेठ, मागच्या सामन्यामध्ये देखील असंच चित्र पाहायला मिळाला. महेश 0वर 1 षटकार त्यांनी एक चौकार लावला होता. त्याच्यानंतर महेश बाद झाला. त्याच्यानंतर पहिल्याच जोडीमधला गोवर्धन पालेकर यांनी एक झेल सोडला होता यशवंतचा आणि तिथे यशवंत यांनी जवळजवळ 32 ते 35 धावांची साजेशी इनिंग खेळली. तिथेच वलवली संघावरती थोडंसं दर्पण निर्माण झालं. आता चेंडू मस्त कटवला. चेंडू खाली. राजू काय करतोय? राजू पुढे सरसावला. चेंडू गेला सीमारेषा बाहेर. वन बाउन्स. हा चौकार. आज मंगळवार आहे, देवीचा वार आहे. लिंबू टिंबू घेऊन आले. त्याचे खिसे चेक करा महेशचे, कारण महेशच्या खिशामध्ये कधी लिंबू असते. टासण्या डोसलीला काली बाहुली असते. तर चेक करा, कारण 2 झेल सुटलेत त्याचे. आणि आमचे आदाईचे किंग मेकर दीपक भाई शेळके यांच्या या ठिकाणी आगमन झाले. दीपक भाई या आपलं हार्दिक स्वागत. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे नेवाली 40+ विपक्ष पालेश्वरी 40+ आणि एक शो मॅच देखील रिक्षेवाला 40+ विपक्ष आपल्या आदाई वलभ विभागातील सर्व मातबर खेळाडू. आता तसा चेंडू लेग स्टेप सोडून जाणारा चेंडू आहे. संतोष तिकडे काय करतोय? संतोष नाही, कोण तिकडे येतो तो? हा, पण मात्र चुकी प्रीतम पाटील सरांची आहे. तुम्ही चेंडू पकडायला पाहिजे होता, कारण मागचे खेळाडू थोडेसे कमकुवत असतात. मात्र आमच्या मॅच होती तेव्हा तुम्ही भारी खेळाडू पाठीमागे ठेवले होते. लवूला ठेवला होता, किशोरला ठेवला होता. त्यांनीच आमच्या 4 कॅची पकडल्या. हा, त्यांनी 4 कॅची पकडल्या होत्या. मात्र तुम्ही खेळताना पाठीमागे जरा चांगले खेळाडू ठेवा. धावसंख्या किती झाली आहे सागर? हा, किती? 14 धावा स्कोरबोर्ड वरती. निलेश आता चेंडू पुढे सरसोन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गलती. चुकीला माफी नाहीये. या षटकामध्ये 3 जीवनदान मिळाले महेश भोईर याला. आज महेश भोईर काहीतरी डीजे थांब जरा, थांब तू जरा, शांती जे. 13 का चला 13 धावा झाल्या. 13 आणि त्यात 3-13 वाजले होते महेशचे नंदू दादा. मात्र काय आता चेंडू पुन्हा एकदा सरळ हाताने खेळून काढला. चेंडू सिली मिडॉन कडे चेंडू जातोय. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगलनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. कोणताही गडी बाद नाहीये तो, म्हणजेच कोणताही गडी बाद नाहीये तो म्हणजे खारघर टीमचा. या ठिकाणी खारघर 40+ टीम मस्त स्थितीमध्ये पाहायला मिळतात. 14 धावा, एक षटक संपलाय. राजेश शेठ कातारा, त्याच दरम्यान आमचे नंदूबाई, त्याच्यानंतर शंकुनाथ गडगे. यस, आदाई संघ जिंकलाय का? आदाई टीम जिंकली का? पण दीपक दादा पिसरले म्हणजे पेस काढलेला आहे. झालीच ना मॅच का चूक? आधीच तुझा पेस काढलेला का? चला दीपक दादा आलेला आहे. दीपक दादा आपलं हार्दिक स्वागत. बादशाह एक मोरका तिकडे खेळतो आतमध्ये आणि एक डॉकरा इकडे बाहेर आहे. मोरक्या हा, कुठली? प्रियंका चोपडा मध्ये बॅटचा. अरे राजेश भाई सांगता, मी काय करू त्याला? कुठला चेंडू आहे? अरे हा चेंडू नो चेंडू आहे. 1 धावले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. आणि या 3री धावेचा प्रयत्न आणि 3 धावा सहजगत्या पूर्ण. काय आज विपरीत घडतंय का समजत नाही. ज्ञानू काय चाललंय तुझा? पडगेकरांची नेहमी
अशी फिल्डिंग असते मागच्या वेळी अशी अशी कुठे झाली युट्यूबला टॅग केली ती डायरेक्ट आपलं इंडियाचे प्लेयर स्टेटस प्रीतम सर ही फिल्डिंग आठवली का? ही फिल्डिंग झाली होती, फिल्डर होता बघा याच मैदानावरती ती रील झाली होती, युट्यूब वरती ती रील व्हायरल झाली होती, बरेचशा इंडियन टीमनी देखील ती रीलला लाईक केला होता. अशीच रिडगरच्या मैदानावरती आणि पडगेच संघाचा फिल्डर होता. अशी आता ही रील आपण व्हायरल करू, याला बोलतात 40+ क्रिकेट. आताचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून जाणार चेंडू आहे, पंच बॅट कट आहे आणि आता मात्र सुरेख चेंडू. थोडंसं हसी मजाक या मॅच मध्ये चालू आहे, थोडंसं हसी मजाक या मॅच मध्ये चालू आहे, कारण मॅच तितकी महत्वाची आहे. दोन्ही संघ म्हटलं की एकामेकांना ओळखणारे संघ आहेत. लहू थोडासा अडचणीमध्ये लहू. आताचा चेंडू मस्त कडवलाय पुन्हा एकदा, काय सुरेख क्षेत्ररक्षण दाखवला आपले सुभाष शेठ ठाकूर याने काय क्षेत्ररक्षण दाखवलं. तोपर्यंत 2 धावा, 2 धावेने सांघिक धावसंख्या बरोबर त्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 20 या आकड्यावरती. कारण आज हेमराज दादा आमचे काम होता नागपूरला का नांदेडला कुठेतरी जायचं होतं त्यांना. रामभाई कटेकर, काय महादेवभाई कटेकर ना, महादेव कटेकर यांच्या बरोबर कुठे जायचं होतं का तुम्हाला? आरसीबाई घरात यांच्या बरोबर कुठेतरी आज जायचं होतं, काहीतरी आज कॅन्सल केलं त्यांनी. हा नो पॉलिटिक्स. मात्र आम्हाला थोडंसं त्यांची माहिती समजलेली म्हणून त्यांनी आज मॅच असल्या कारणाने रद्द केला. स्लोअर चेंडू मात्र तितक्या ताकदीने खेळून काढलाय आणि 1 धाव आली आहे. एकेरी धावण 21 वरती जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच खारघर 40+ टीम. आज एन्जॉयचा दिवस आहे, मस्त चिकन. हा आज चिकनच्या मेजवानी आणि आमचा बुमरा श्रीचंद भंडारी यांचं आगमन झालंय. आता चेंडू किशोर उचलणार फेकणार तोपर्यंत 1च धाव. एकेरी धावण मस्त स्कोरवर हलता ठेवलाय. 22 वरती जाऊन पोहोचलाय. दुसरे षटक कार्य असते, दुसरे षटक मार्ग असते, दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर सुरेश जोशी यांच्या माध्यमातून सुरेश जोशी थोडासा स्ट्रगल करतो या षटकामध्ये, कारण पहिला चेंडू नो चेंडू फेकला त्याच्यावरती चौकार आलाय. आता फुलटॉस पद्धतीने चेंडू होता, डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता यशवंत याने, तोपर्यंत 1च धाव. पुन्हा एकदा एकेरी धावण 23 वरती जाऊन पोहोचलाय. शंकुनाथ गडगे टी शर्ट बदलायला चाललाय कारण त्याही मॅच जिंकले. चला पुढचा चेंडू या ठिकाणी अलवार पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा जेल उडालाय. आता संतोष मोहिर जेल खाली, आता जेल पकडेल का? पुन्हा एकदा जेल ड्रॉप. असे करून नाही चालणार पॅकर. असं जर केले तर अडचणी निर्माण होतील. 4 जीवनदान महेश भोईराला मिळाले. आज नक्की लिंबू पिलून आलाय महेश. 4 जीवनदान. सागर इकडे बोलवतो तुला. तर 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकांनंतर धावसंख्या पाहिली तर सांघिक धावसंख्या किती आहे यमराज दादा? 25 धावा. काय झाला? चला आदाईच्या प्लेयर जेवून घ्यायचे आदाईचे प्लेयर सर्वांनी जेवून घ्यायचे. श्रीचंद शेठ, सत्यवान दादा, आपण स्पर्धा पाहतोय अतिशय दमदार स्पर्धा, आणि ज्यांच्या माध्यमातून नेहमीच नेवाली गावामध्ये जी स्पर्धा भरवली जाते, राजेश्वर काथारा, दादा सरकार किंगमेकर, आमदार चषक, त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी 1 रिपिकेटर असतो. त्या स्पर्धेमध्ये 6 रिपिकेटर आणि देविद्यमान प्रत्येक दिवशी 3 समालोचक आणि 3 पंच, एवढी जबरदस्त स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि एकमेव असा व्यक्तिमत्व ज्याच्या माध्यमातून सुंदर असं आयोजन पाहायला मिळतं. मॅच चालू करा. राजेश्वर काथारा मॅच चालू करा. 2 षटकांचा खेळ संपला. 22:30च्या रीतीने धावसंख्या उभारली आहे ती म्हणजेच जवळ 25 धावा. चला आदाई संघ आपण जेवून घ्या. श्रीचंद असतील, सतीश असतील, आमचे निलेश असतील तिथे, निलेश शेळके जेवून घ्या. चला आपण मस्त जेवण झालाय. बाटली बिटली असतील तर काढा, जेवून घ्या.
हा, आणि कोणी प्रेक्षक एक्स्ट्रा आले असतील तर त्यांच्या संघाच्या बरोबर त्यांनी सुद्धा जेवण करून घ्या. मस्त जेवण आहे, चिकन आणि भात. आणि इको टॅक्सी चालक मालक वलप विभाग त्यांनी सुद्धा यायचं, कारण त्यांची देखील मॅच आहे आणि त्यांनी सुद्धा जेवून घेणे. हा, आणि रुपेश उलवेकर त्यांचा कॅप्टन आहे. हा, अनिल काकडे का, अनिल कातारा. आता चेंडू मस्त चेंडू फेकी केले संतोषीने, पॅड वरती चेंडू आदळला यशवंतच्या, तोपर्यंत आली सिंगलने धावसंख्येमध्ये भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. 26 धावा स्कोर बोर्डवरती पाहतोय आपण. पालेश्वरीच्या मैदानावरती मस्त रखरखत्या उन्हात ही रखरखत्या उन्हामध्ये चाललेली धूमचक्री या ठिकाणी पाहायला मिळतोय. यस राजेश शेटकातारा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश साठी. आता चेंडू काय ब्लॉक हॉल पद्धतीने चेंडू फेकी केला आणि जबरदस्त चेंडू या ठिकाणी. हा, ग्लेन मेग्रा ज्या पद्धतीने चेंडू फेकतो ना त्या पद्धतीची आठवण या ठिकाणी झाली आहे. सुभाष ठाकूर काय चेंडू फेकी केला, जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला तो म्हणजे संतोष भोईर याचा. हा, ज्या वेळेला कारगराने आदही मॅच होती ना त्यावेळेला 4 यॉर्कर चेंडू फेकी केले होते संतोष भोईराने. आणि आताचा चेंडू बघा, गुंडला स्पॉटवरती चेंडू फेकला. चेंडू आणि चेंडू पोळीचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही, एक निगेटिव्ह चेंडूची सांगता येईल. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला तो म्हणजेच या ठिकाणी संतोष भोईर या गोलंदाजाचा. महेशला थोडासा आकडून ठेवलाय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचली आहे. तिसरं षटक कार्यस्थळ, शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे. 3 षटकांचा सामना आहे फक्त. पुन्हा एकदा संतोष पुढे फलंदाज. आताचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू परिपूर्ण बांधून ठेवला या षटकामध्ये. गोलंदाज संतोष भोईर साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय मस्त जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ती संतोष भोईर टाकर याची. मस्त गोलंदाजी, देखणी गोलंदाजी, नजर लागेल अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती संतोष भोईर याची. मस्त गोलंदाज वापरलाय, कारण या ठिकाणी महेश सारख्या फलंदाजाला बांधून ठेवले. महेश सारख्या फलंदाजाच्या पायामध्ये परिपूर्ण बेडे टाकून ठेवलेत. कुठलाही मोठा फटका खेळू देत नाहीये. मस्त गोलंदाजी पाहायला मिळते, लाजवाब गोलंदाजी. आता चेंडू डान्सिंग डाऊन करण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव जरूर येईल, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. किशोरने चेंडू उचलला पेगा तोपर्यंत एकच धाव आणि सुखरूपपणे यशवंतला संधी घ्यायला हवी आहे, कारण महेश 4 चेंडू डॉट केलाय. यशवंतला संधी घ्यायला, यशवंतच्या बॅट मधून मस्त मोठे मोठे फटके आलेत. चला, आदाई वलभ विभागाचा कर्णधार आणि इको रिक्षा चालक मालक वलभ संघाचा कर्णधार. चला या, पुढची मॅच आहे. चला दीपक दादा शेळके आपली आदाई वलभ विभागाची टीम बनवा. हा, यस सत्कार आम्ही केला, फक्त सन्मान ट्रॉफी द्यायची राहिली आपल्याला. राजेश शेट कातारायला मोठी आणू. हा, राजेश शेट साठी काय पण आपण काय टेन्शन नाही. जिथे कमी तिथे राजेश शेट कातारा आपल्या विभागाचा तो स्टॅम्प आहे. काय मस्त गोलंदाजी, काय सुपर्ब गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाले संतोष भोईर. हा, खऱ्या अर्थाने जर राजेश शेट कातार तुम्ही नक्कीच असं चांगलं वक्तव्य केलं. वाकलन संघाचा ना शेंडा दांडा डायरेक्ट गुंडा, म्हणजेच मोतीराम दादांची आठवण झाली. मस्त गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली, ती म्हणजेच संतोष भोईर याची. धावसंख्याचा विचार केला सागर, धावा किती आहेत? 28 धावा आणि 29 धावांचा 28 झाले. 28. हा, बॉलिंग मध्ये जरूर कमबॅक केला. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी केली आहे ती संतोष भोईर याने. मस्त गोलंदाजी असू दे, संतोष भोईर मस्त गोलंदाजी केली. संतोष साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मस्त कमबॅक केला, कारण 25 धावा 2 षटकामध्ये होत्या आणि या षटकामध्ये कुठला इको टॅक्सी चालक बालक संघाचा कॅप्टन अनिल कातारा, अनिल शेट कातारा. या अनिल शेट कातारा आपण आज ड्रेसिंग भारी आहे, जबरदस्त ड्रेसिंग आहे अनिल शेट कातारा यांची. फेटा बिटा बांधून मस्त आलेत अनिल शेट कातारा या. आणि दीपक शेठ शेळके आदई वलभ विभागाचा दीपक शेठ शेळके कॅप्टन आपला. आपली टीम तयार करा दीपक शेठ, आपली टीम तयार करा.
अनिल टेंबे तुम्ही पण खेळायचं आहे आदई ओला विभागामधून, काय पायाला लागलाय का? असू द्या मग. आमचे बुमरा श्रीचंद भंडारी श्रीचंद भंडारी असं मला सिंचन भंडारी यांनी बोलायला सांगितलं म्हणून. आमचे बुमरा श्रीचंद भंडारी यांचं देखील आगमन, त्यांचं देखील स्वागत. चला चला किडूपाडा टीम आपल्या किडूपाडा टीम आहे काय? कारगिरी टीम क्षेत्ररक्षण सजवा. अशोक शेठ पालेकर रिक्षावाल्यांचा कॅप्टन, इको रिक्षा चालक मालक संघटनेचा कर्णधार अशोक पालेकरला कर्णधार केलाय. इको रिक्षा चालक मालक संघटना ओलप विभाग आणि आदई ओलप विभागाचा कर्णधार दीपक शेठ शेळके. हा ज्ञानू वहीर तुम्ही पॅव्हलियन मध्ये या. ज्ञानू वहीर तिकडे बसायचं नाही, या इकडं. प्लेयर आदई वलप विभागाचे प्लेयर असे असतील. प्लेइंग लिस्ट बघा. थांब जरा थांब, सांगतो थांब. प्लेइंग लिस्ट टॉस होऊ दे. आणि आमचे सोयरे या ठिकाणी गौरी स्पोर्टी प्लस नेवाली संघाचा कर्णधार संतोष दादा यांचं या ठिकाणी आगमन झाले. संतोष दादा या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर दीपक दादा आपली प्लेइंग लिस्ट दाखवा. तुम्ही जाऊ नका तिकडे, या नको ये. बुमरा जा, बुमरा फिल्डिंगला जा. तू ये इकडे, थांब रे. दुसरे घे कोणतरी. दीपक दादा ये तू इकडे. जरा कारगरला 2 प्लेयर द्या. कारगर संघाला, वलवली संघाचे असतील तिथं जा जरा. कारगर संघाला 2 प्लेयर द्या. दीपक दादा तू इकडे वरती आहे. कारगर संघाला आमची अख्खी टीम आलती आज. चला दीपक दादा आपली प्लेइंग लिस्ट सांगा जरा. दीपक दादा संघनायक, त्याचे श्रीचंद भंडारे असतील, राजेश शेठ कातारा असतील, दुसरे कोण? सत्यवन म्हात्रे. दुसरे कोण? पाले बिलेच आहेत ना. काल जो आपलो 6 वाजेपर्यंत परवा काल अगदी आराम केला. इको रिक्षा चालक मालक संघटना तुमची टीम झाली का तयार? हो अनिल शेठ काकडे, अनिल शेठ कातारा, डॉन आमचे अनिल दादा कातारा. हा कुठे आहे? या दादा या. मस्त फेटा, भगवा फेटा बांधून आमचे अनिल दादा काय आज मैदानामध्ये बघा कसे चमकतात. काय लाजवाब त्यांची आज स्टाईल आहे. मस्त ट्रॅक बघा, ट्रॅक मस्त पिंक कलरची मस्त ट्रॅक, टी शर्ट आणि भगवा फेटा. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावला दिसतो राजेश शेठ कातारा. हा चला मॅच आपण चालू करूया. सागर आपण सुरुवात करा कॉमेंट्रीला. मॅच आपण इन करूया. 29 धावांचा टार्गेट आहे 3 षटकामध्ये. 18 चेंडूमध्ये सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले सुभाष ठाकूर आणि प्रीतम पाटील. तर आपण आवाज ऐकला एक दमदार भजनी बुवा आणि वलवली गावातील जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ, संगीत रत्न आणि संगीत अलंकाराने प्रसारित असणारे आमचे सत्यवानजी म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकला. समेत राजेश कातारा सर बसलेत. 29 धावांचा टार्गेट आहे 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये. भजन, कवाली, भारुड आणि खजिनदार रायगड क्रिकेट सामाजिक असोसिएशनचे खजिनदार आहेत. सर्व काय त्यांच्याकडे असं सत्यवानजी म्हात्रे, सर्व गुण संपन्न. तर थोड्याच वेळामध्ये आपण राजेश कातारांचं गाणे सत्यवान दादांच्या दत्ताशेठ पाटील आपण जाऊ नका, या इकडे. या तुम्हाला खेळायचंय, चाललेत का तुम्ही? जा जा. अनिल शेठ कातारा साहेबांचं आगमन झालं. त्यांना विनंती करते की आपण मंचावर स्थान व्हायचं आहे. आपलं सरसे स्वागत. या अनिल दादा आलेले आहेत बघा. भगवा फेटा कसं काय मंडळी बरं आहेत ना. लय भारी जबरदस्त आज आपण पाहायला मिळतंय. हा पंजाबी हा विकेट झालाय 0 वरती.
खारघर संघाचं ते लकच आहे. हा हा निलेश निलेश सुभाष ठाकूर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले. युनिट नंबर 3 मिडल ऑर्डरचा फलंदाज सत्यवान म्हात्रे सर आले. सुरेश जोशी. क्षमता आहे या धावा पूर्ण कराव्या लागतील. दोघांकडे क्षमता आहे. गोलंदाज महेश भोईर खारघर. तर एक विकेटर घेतलाय महेश. जर अजून 2 विकेट घेतले ना तर 1000 रुपये दादा सरकार राजेश शेट कातार यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक. आताचा चेंडू फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू नीटचा बॅट वरती आला नाहीये. बॅटला थोडासा ब्रश करून चेंडू गेला. एक धाव येईल. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. सॉरी थर्ड मॅन क्षेत्राकडे चेंडू गेला होता. तोपर्यंत एकच धाव. एका धावाने अकाउंट ओपनिंग झाले. तो मोबाईल आमच्या दीपक दादांचा आहे. मोबाईल इथे सापडला तर दीपक दादाचाच मोबाईल सापडला आम्हाला. पुढचा चेंडू मस्त फटका प्रीतमनी आणि अडीकड झेल. अप्रतिम झेल आणि प्रीतमची केली देखील संपुष्टात. काय मस्त झेल पकडलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. मस्त क्षेत्ररक्षकांनी झेल पकडलाय आणि प्रीतम पाटील देखील काही करू शकला नाहीये आणि गेल्या पावली त्याला देखील परतावा लागेल. वाजवा त्यांनी. राजेश शेट मस्त तुम्ही एक या ठिकाणी वक्तव्य केलंय. सध्याच्या स्थितीला मध्ये पाहिलं ना प्रीतमची बॅट कोणी पकडू शकत नाही. इतका चांगला खेळाडू आहे. मात्र बॅट पॅच काय असते ना ते प्रीतमला दिसतं. कारण स्वतः तो त्या याच्यामधून निघतोय बाहेर. कारण प्रत्येक मॅच मध्ये त्याची मी म्हणेन बॅट लक चालू आहे. कारण बरेच वेळेला आपण त्याला पाहतोय बॅट पॅच मधून तो आधी सावरताना प्रयत्न करतोय. मात्र बॅट नीटचा बॉल बॅट वरती येत नाहीये आणि प्रत्येक मॅच मध्ये त्याला तशी कामगिरी दाखवता येत नाही. बॅट पॅच म्हटलं जातं अनलकी. अनलकी ज्याला म्हटलं जातं ते प्रीतम सर या टाइमा या सिच्युएशन मध्ये आहेत. यस काय आला आता कैलासवासी सौ इंदू आई अनिल कातारा यांच्या स्मरणार्थ कुमार प्रेम अनिल कातारा मुक्काम नेवाली याचकडून या शृंखलेसाठी 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालंय. तर त्यांचं आमच्या या खऱ्या अर्थाने मंडळातर्फे हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागतम दादा. आपण आमच्या इंदुआई कैलासवासी इंदुआई कारण आताच त्यांचं निधन झालं. काही दिवसापूर्वी आम्ही तिथं भजन देखील केला होता. तिथं त्यांचं निधन झालं. तर इंदुआई गणपत शेठ कातारा यांच्या स्मरणार्थ आणि अनिल शेठ कातारा यांच्या स्मरणार्थ कुमार प्रेम अनिल कातारा मुक्काम नेवाल यांच्याकडून या शृंखलेसाठी 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय. दादा आपण आलात आणि या पालेश्वरी क्रिकेट मंडळावरती आपण जे प्रेम दाखवलं त्याच्याबद्दल हार्दिक हार्दिक असं आपला आभार व्यक्त करतो. जाऊया पुन्हा त्या मॅच मध्ये. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतं. एका साईडला मस्त चेंडू कटवला. चेंडू खाली मुकुंद आणि सेल पकडला. तिसरा विकेट डाऊन आणि सुरेश जोशी देखील मैदानातून. दिला जाईल लव शेट साठी एक 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 ते समजून घ्या. कारण लाईव्ह आहे ना. लाईव्ह मध्ये नाही बोलू शकत ती गोष्ट. पण लव साठी दिला जाईल 3333 सलग 3 षटकार ठोका आणि 3333 चा पारितोषिक घेऊन जा. आणि एक संध्याकाळी जिथे तुम्ही बसाल तिथे ती पोचल वस्तू. काही टेन्शन नका घेऊ. लव साठी मात्र आव्हान सागर म्हटलं ना थोडस कमी आहे. मात्र त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना थोडसा पडघाट टीम अडचणीला सामोरे जातोय. आताचा चेंडू मस्त कटवला लवू आणि एक धाव घेतली आहे. एकेरी धावानं सांगितलं भर पडली. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 गडी बाद. हेमराज दादा 3 या आकड्यावरती 3 गडी बाद 3 या आकड्यावरती. येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी
तब्बल 26 ना 26 धावसंख्या आवश्यकता हा आदाई वलप विभागाचा या ठिकाणी मी कॅप्टन करीत होता म्हणा तो माझं नाव नाही अरे इथे सगळ्या ऑर्डर स्वीकारल्या जाते. तर आदाई वलप विभाग इको संघटना चालक मालकचे अध्यक्ष आदरणीय विश्वनाथ दादा गडगे यांच्या ठिकाणी आगमन झाले. दादा या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत आणि अनिल शेठ कातारा उपाध्यक्ष आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आणि रायगड जिल्हाचे माजी उपाध्यक्ष आदरणीय संतोष शेठ काथारा या आपण वरती या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विश्वनाथ दादा या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो चेक घे घ्या रुपये माईक दे. चला 12 चेंडू आणि किती धावांची गरज होती 12 चेंडू 26 ची गरज आहे ना आणि आता काय आला चौकार आला ना ठीक आहे. ऑब्जेक्शन घेतलाय का थोडा अंपायर चला रुपये दादा ऑब्जेक्शन घेतलाय आम्ही ना घेतला ऑब्जेक्शन याही घेतला ऑब्जेक्शन असू दे चला बॉलर होते ऑब्जेक्शन आहे चौकार आलाय आता 22 ची गरज आहे जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. लाईव्हला चेक केला जातोय पंच आपण मॅच ऑन ठेवायची आहे लाईव्हला चेक केल्या जातील 11 चेंडू आणि 22 ची आवश्यकता आहे. 11 मध्ये 22 या ठिकाणी रवूचा चेंडू आकाशामध्ये उडालाय झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि अचूक झेल टिपलाय लवू देखील या ठिकाणी संपुष्टात डीजे बनवून घ्या आपली विश्वनाथ दादा अनिल दादा संतोष दादा रुपेश दादा उल्वेकर आपण टीम बनवून घ्या. आदाई विभाग रिक्षा चालक मालक संघटना आपण टीम आपली बनवून घ्या. मी ओपनिंगचा बॅटमन आहे शांत बसा जरा तुम्ही हा पुढचा चेंडू निलेश नवीन फलंदाज आताचा चेंडू फुलटा चेंडू मस्त कटवलाय चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे लॉंग ऑनला चेंडू जातोय तोपर्यंत या 2 धावेने सांगितलं असं तर भर पडते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत सागर 9 या आकड्यावरती हा आता 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. मागच्या मॅचची आठवण झाली वळवली संघाला देखील 9 चेंडू मध्ये 20 धावा हव्या होत्या तसा तोच समीकरण मैदानामध्ये या ठिकाणी पाहतोय आपण 9 चेंडू 20 ची आवश्यकता आहे पडगे संघाला. निलेश भोईर किती तुम्ही हाणाल त्या चला हा हॅलो गोलंदाज जरा थांबा सामना अतिशय महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी जरा पाहिलं जातंय प्लीज तुम्ही तिथं थांबा. राजेश काथारा मैदानामध्ये गेलेले आहेत कुठल्याही प्रकारचा व्यर्थ येत्या कामा नये याची नोंद घ्या. चला थोडस ऍडजस्टमेंट करून घ्या
गेलेत राजेश शेठ काथारा मैदानामध्ये गेलेत, कान मंत्र दिलाय. चला येणारे चेंडू आता किती असणार आहेत? 8 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. 8 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. 8 मध्ये 20 बघूया आपण. निलेश भोईर आणि नॉन स्ट्राईक वरती राजू आपल्याला पाहायला मिळतोय. संगीतरत्न शंकुनाथ बुवा भोईर यांचे सुपुत्र. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू आणि चेंडू फलीचा संपर्क झाला नाही. एक निगेटिव्ह चेंडूची सांगता. 7 मध्ये आता 20 ची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 20. पुन्हा एकदा निगेटिव्ह चेंडू, पुन्हा एकदा निगेटिव्ह चेंडू आणि आता 6 मध्ये 20 समीकरण उरलंय. 6 मध्ये 20 समीकरण. काय लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळाली आपण खारघर टीमच्या माध्यमातून. 6 मध्ये 20 आता आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 6 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. थोडस अडचणीमध्ये आता अडचणी निर्माण झाल्यात, त्या म्हणजेच पडगे 40+ टीमच्या समोर चांगले चांगले खेळाडू होते. सुभाष शेठ ठाकूर, त्याच्यामध्ये प्रीतम दादा पाटील, त्याच्यामध्ये आपण पाहिलं सुरेश जोशी, लहू भोईर, असे चांगले खेळाडू असताना सुद्धा या 26 धावा 28 धावा या अंगलट आल्या त्यांच्या. आता 6 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 20 ची आवश्यकता. गोलंदाज मुकुंद आलाय. मुकुंद च्या हातामध्ये चेंडू दिलाय. 6 मध्ये 20 धावा. पण जर विचार केला तर बॅटिंग साठी राजू पाहतोय आपण. राजूच्या बॅट मधून सातत्याने मोठे फटके आपण पाहिले टेंबोडेच्या मैदानावरती. तर त्या फटक्यांची आठवण करावी लागेल राजूला, आणि ते मोठे फटके 1-2 मोठे फटके खेळून हा सामना संपुष्टात आणावा लागेल. बघू राजू तसे करेल का. मात्र मुकुंद या ठिकाणी गोलंदाजी करत असताना मुकुंद त्याला साथ देईल का. महेशने चांगली गोलंदाजी केली आहे. त्याच्यानंतर सचिनने चांगली गोलंदाजी केली. आता मुकुंद आलाय. यशवंतला गोलंदाजीसाठी प्राचारण केलं नाहीये. चल महेश, जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा आपण. या गोटीराम दादा आपलं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम, स्वागतम. येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता. मस्त फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार. आलाय खणखणीत चमचमीत राजू भोईरच्या बॅट मधून दमदार षटकार. पास मध्ये 14 ची आवश्यकता. राजू, मी म्हटलं होतं राजूला ती खेळी आठवावी लागेल. काय फटके खेळले होते टेंबोड्याच्या मैदानावरती. तसाच फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तसाच पद्धतीचा चेंडू मस्त खेळून काढला. गॅप दोंडली आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. राजूच्या बॅट मधून 2 चेंडू मध्ये आल्या. 10 धावा आणि येणारे चेंडू 4 आणि जिंकण्यासाठी 4 मध्ये 10 ची आवश्यकता. वेल प्लेट. काय मस्त खेळ पाहायला मिळतोय. राजू शंकुनाथ भोईर, काय मस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. राजूच्या बॅट मधून दमदार अशा 10 धावा. विजयाकडे वाटचाल करण्यासाठी या 10 धावा पुरेशा आहेत. बघा, स्ट्राईक जास्त मी म्हणे राजूच्या खात्यामध्ये ठेवायला म्हणजे सुभाष शेटकऱ्यांना. मस्त राजू या ठिकाणी फलंदाजी करतोय. काय लाजबाब फलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजेच राजूची. येणारे चेंडू 4 आणि जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. थांबना सोबत लगेच का खेळता ना तो मस्तपैकी. कलर जायचंय. लिंक तुटत भाई. अरे लिंक तुटत ना मॅचची. चला, येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. येणारे चेंडू 4 आणि जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. मस्त फटकेबाजी पाहायला मिळते ती म्हणजेच राजू भोईर या फलंदाजाची. 4 चेंडू 10 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. बघूया मुकुंद पुढचा चेंडू राजूसाठी. 4-5 फलंदाज पंचांच्या उजव्या इष्टीकडनं मारा करतोय. आता चेंडू मस्त कटवलाय आणि या ठिकाणी काय संतसुरेख झेल.
जिंकण्यासाठी तब्बल 10 धावसंख्येची आवश्यकता, 3 चेंडू 10ची आवश्यकता आहे. निलेश रनआउट झाला. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला किशोर मैदानामध्ये गेलाय. येणारे चेंडू 3 आणि 10ची आवश्यकता. 3 मध्ये 10 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे बघा. 3 मध्ये 10ची आवश्यकता आहे. या 10 धावा राजूच्या बॅट मध्ये ताकद आहे, राजूच्या फलंदाजीमध्ये ताकद आहे, कारण 2 चेंडू मध्ये 10 धावा काढल्या होत्या. आता चेंडू मस्त कटवलाय. पुन्हा एकदा 2 घेईल का राजू? हो 2 साठी धावलाय आणि या 2 धावा सुद्धा सहजगत्या पूर्ण. आणि या 2 धावा पूर्ण झाल्यात आणि येणारे चेंडू आता 2 आणि 2 मध्ये 8ची आवश्यकता. 2 चेंडू 8 धावा, 2 चौकार, 1 चौकार, दुहेरी असे फटक्यांची आता आवश्यकता आहे. 2 मध्ये दिनकर दादा या ठिकाणी 8ची आवश्यकता आहे. काय मस्त सामना, मॅच मध्ये रंगतदार, मॅच मध्ये टर्निंग पॉइंट. येणारे चेंडू 2 आणि 8ची आवश्यकता आहे. मुकुंद राजूसाठी, राजूचा फटका या ठिकाणी 2 घेतला तर शेवटच्या चेंडूवरती षटकार राहील आणि या ठिकाणी 2 होतील का पूर्ण? ओहो, या 2 पूर्ण आणि येणारा चेंडू 1 आणि कंपल्सरी 1 बिग हिट, बिग षटकार ठोकावा लागेल. राजूच्या बॅट मध्ये ताकद आहे. राजू या ठिकाणी सक्षम आहे षटकार ठोकण्यासाठी. तो विजयी षटकार ठोकेल का हा मोठा प्रश्न आहे. आणि मुकुंद हा चेंडू कशा प्रकारे खेळी करेल? इकडे मी येणारे यस तर रिया राणी, सुभाष शेठ ठाकूर यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक राजूसाठी असेल. आमच्या प्रीतम सर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर या ठिकाणी राजूने षटकार ठोकावा, रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक. प्रीतम सर यांच्याकडनं देखील 2000. संतोष शेठ यांच्याकडनं 1000 ना 5000 रुपयाचं पारितोषिक राजू शंकुनाथ भोईर यांच्यासाठी. षटकार ठोका, 5000 कमवा. 5000चा 1 षटकार आहे. जबरदस्त या ठिकाणी मॅच पाहायला मिळते. 1 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. चला महेश, मॅचचा रिदम तोडू नका. मॅच मस्त जल्लोष मध्ये आली आहे. 1 चेंडू 6 धावा, 1 चेंडू. मुकुंद या चेंडूवरती हवी ठरेल का राजू या ठिकाणी षटकार मारून हा सामना फिनिश करेल? 1 चेंडू 6 धावा. महेश, मॅचचा रिदम तोडू नका कारण लिंक असते. चला लिंक आहे, लिंक तोडू नका. 1 चेंडू 6 धावा. जल्लोष पालेश्वरी पोर्टी प्लस क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ही असोसिएशनची स्पर्धा आहे बघा. असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा खेळवली जाते. 1 चेंडू 6 धावा. षटकार ठोकील का हा मोठा प्रश्न आहे. शेवटच्या चेंडूवरती टाळ्या झाल्यात माझ्या मित्रांनो. 1 चेंडू 6 धावा. मुकुंद का राजू का मुकुंद? आणि फटका फुकलाय, फटका फसलाय. रजेल काली महेश आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट.